केक्स, पेस्ट्री, दही, कॉफी आणि सगळं सामान आहे. तसंच हे बिस्किट्स आहेत. सो मी तुम्हाला बोललेलो की आज आपलं जे स्टे आहे ते एका लक्झरी हॉटेलला आहे. सो बघा आता आपण आलेलो आहोत फॉर्च्यून हेरिटेज वॉक या हॉटेलमध्ये अमृतसरला. आणि आता तुम्हाला मी दाखवतो हॉटेलचे रूम्स वगैरे कसे आहेत. सो बघा ही हॉटेलची लॉबी आहे रूम्सची. खाली रेस्टॉरंटसुद्धा आहे ग्राउंड फ्लोअरला, रिसेप्शन वगैरे. सो ते पण तुम्हाला दाखवतो. सो आपल्याला 503 रूम अलॉट केलेला आहे त्यांनी. आपण चेक तर बघा चेक केल्यावर कार्ड आणि बघा समोरच हे बॅग ठेवण्याकरता आहे. समोरच हे बॅग ठेवण्याकरता आहे. त्याच्या बाजूला हे बघा हे लॉकर आहे. तुम्ही पासपोर्ट वगैरे किंवा काय तुमचे मौल्यवान वस्तू असतील त्या ठेवू शकता इथे. त्याच्यानंतर हे बाजूलाच टी मेकर आहे आणि हे सर्व कॉफी आणि सगळं सामान आहे. तसंच हे बिस्किट्स आहेत आणि पाणी बॉटल्स. आणि इथे हे टी व्ही युनिट आहे आणि बेड बघा. आणि इथे हे टेबल आहे आणि तुम्हाला इंटरकॉम आहे, नोटपॅड आहे. इथे मस्त अशी पेंटिंग लावलेली आहे. वर्क टेबल आहे आणि व्ह्यू बघा तुम्ही, पूर्ण अमृतसरचा व्ह्यू दिसतोय. छान असा आहे. आणि मी तुम्हाला त्याचं वॉशरूम दाखवतो. बघा समोरच असा मोठा मिरर आहे. वॉशरूम आहे, हँडवॉश, हेअर ड्रायर आहे आणि हे सामान सगळं. आणि हे शॉवर एरिया बघा. शॉवर एरिया बघू शकता तुम्ही. शॉवर आहे. असा छान असा रूम आहे. आणि रूमचे चार्जेस वगैरे मी तुम्हाला चेकआउटच्या वेळेस सांगेन. ओके, छान आहे रूम. The next day. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो बघा आपण रेडी झालेलो आहोत, जाऊया नाश्ता करायला. तो चला नाश्ता करूया आणि मग बाकीची पुढची कामं तुम्हाला. खुल जा सिम सिम. चला आपण ब्रेकफास्ट करून घेऊया. भला मोठा असा स्प्रेड लावला आहे बुफेचा. इकडे जॅम्स वगैरे आहेत, केचप, बटर, टोस्ट बटर. आणि हे केक्स, पेस्ट्री, दही आणि हे सलाड, व्हेजिटेबल्स, फ्रूट आणि हे चटणी आणि लाईव्ह किचन भाजी पराठा बनवत आहेत बघा. चटणी त्याच्यामध्ये आहे, आलू भाजी, पुरी येते गरम गरम, मिनी इडली, सांबार. याच्यामध्ये आहे शेवया उपमा आणि खीर आहे.
आणि हे कॉर्न आणि ग्रीन पीस बच्चों लोगों के फेवरेट. बॉईल एग आहे नॉनव्हेजमध्ये. सॉसेस आहेत. आणि इकडे कॉफी मेकर आहे आणि असं रेस्टॉरंट आहे छानसं असं. तो बघा 2 पुरी, भाजी आणि थोडे सॉसेस आणि एक इडली. दॅट्स इट. चलो आता ख़तम करूया आणि एक ब्लॅक कॉफी घेऊया आणि मग परत रूमवर जाऊया. चला.